गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम माय न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग खूप छान आहे कारण हा ब्लॉग हरतालिकेचा आहे. पण मला टाकायला लेट झालं. मध्ये 2-3 दिवस खूप कामं होते, तर म्हटलं चला आज वेळ आहे तर आज आपण टाकून देऊ. आणि बघा पुण्यामध्ये रोज थोडा थोडा, जास्त नाही पण थोडा थोडा पाऊस चालू आहे. तर सगळीकडे पाणी आणि थोडासा मध्ये 1-2 तास उघडतो आणि लगेच परत चालू होतो. तर मग सकाळी नव्हता पाऊस, म्हटलं चला आपण जाऊन येऊ लगेच. हरतालिकेचं पण सामान आणायचं होतं आणि गणपती बाप्पा पण आता आपले जवळ येत आहे. तर डेकोरेशनचं थोडंफार सामान आणायचं होतं आणि थोडीशी मिनी शॉपिंग पण होती, ती पण करायची होती. आणि म्हटलं चला, आणि ते माझं एक छोटंसं काम होतं किचनचं, त्यासाठी मी गेलेली. आणि त्यानंतर सचिनसाठी म्हणजे 2-3 आपल्या डेलीसाठी ऑफिससाठी पॅन्ट बघायच्या होत्या. तर म्हटलं चला आपण इथे बघू. पण त्यांना म्हणजे पाहिजे तशा भेटल्या नाही फिटिंगमध्ये. तर मग नंतर म्हटलं चला आपण दुसऱ्या शॉपमध्ये बघू. तर भरपूर बघितल्या इथे, छान होत्या, बट सचिनला फिटिंगमध्येच बसत नव्हत्या. तर मग त्यासाठी म्हटलं नाही, आपण दुसऱ्या शॉपमध्येच बघू. कारण ऑफिससाठी म्हटलं की थोडंसं फिटिंग वगैरे छान पाहिजे. तर मग म्हटलं चला आपण इथे, तरी पण आम्ही खूप बघितलं. ते बघा, तो म्हणजे पॅन्ट असे फिटिंगमध्ये छान बसतच नव्हती. तर म्हटलं आता एवढ्या वेळ आपण खूप पॅन्ट बघितल्या, काहीतरी घेऊन जाऊ. तर मग म्हटलं चला, शौर्यला मी एक नाईट पॅन्ट आणि टी शर्ट बघितला. तर तोही मला जास्त काही आवडला नव्हता, पण म्हटलं चला आता मी घेऊनच जाते एवढं. आणि त्यानंतर परत मला मोबाईल शॉपिंगमध्ये जायचं होतं. तर मग तिथे गेलो आणि तिथे पण मला जे पाहिजे होते ते अवेलेबल नव्हतं. 2-3 दिवसांनी येणार होतं. म्हटलं चला आपण आता ऑनलाईनच बघू. आज तर कोणतेच कामं होत नव्हते. मग मी तिथे, मला बाबा दिसले. तर मग मी बघत होते. एवढे खूप मोठे होते, कॅमेऱ्यामध्ये तर फार छोटे दिसतात पण ते खूप मोठे होते. मग त्यानंतर आणि आता बघा गणपतीचे असे रोडनी स्टॉल लागले आहे बाप्पांचे. आता 2-3 दिवसावरच बाप्पा येणार आहेत. तर मग त्याची पण मार्केटमध्ये खूप सारी गर्दी होती. आणि आज शौर्य आमच्या सोबतच होता. शौर्यच्या स्कूलला आज सुट्टी होती. मग त्याला पण काय काय घेतलं. आणि मग पाऊस आता बऱ्यापैकी उघडला होता, तरी पण आम्हाला रिटर्न यायला जवळजवळ 2-3 तास तर लागलेच. हो, आणि शौर्यच्या स्कूलमध्येच इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे. आणखी 2-3 कॉलेज आहेत. तर आता इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट बाहेर होते बघा. आणि युनिफॉर्म खूप छान आहे, मला खूप आवडतो. तर ते आज आलेच होते बाहेर, तर मी बघत होते. मला तो युनिफॉर्म त्यांचा बघा. आपल्या गावाकडे रस्ते ते तरी छान असतात, बट पुण्याच्या रस्त्याची हालत खूप खराब आहे. तुम्ही बघितलीच असतील, खूप सारी खड्डी. आणि बघा मग इथे परत मला थोडी मिनी शॉपिंग होती माझी जवळच घराच्या. तर मग म्हटलं इथे मी पण इथे 5 मिनिटाची शॉपिंग होती, ती पण केली. छोटी मोठी शॉपिंग झाली, बट जी मोठी शॉपिंग होती ती काही झाली नाही. आणि इथे स्वामी समर्थचं आमच्या जवळच मंदिर आहे छोटंसं. तर तिथे आरती चालू होती, पण मला वेळच नव्हता थांबायला, तर म्हणून थांबले नाही. म्हटलं चला आता. आणि मग मी म्हणजे लांबूनच दर्शन घेतलं आणि चला म्हटलं घरी. आणि हे बघा, इकडे हा रोड मला वाटते 2-2च वर्ष झाले असतील झालेला, तरी पण कसे काय खड्डे पडतं माहीत नाही. सगळीकडे पाणीच पाणी. आणि मग त्यानंतर मला शौर्याची क्रीम घ्यायची होती, म्हणजे बॉडी लोशन. तर ते घेण्यासाठी मी ते मेडिकलमध्ये आले होते. तर ती पण क्रीम अवेलेबल नव्हती. मग म्हटलं चला आज कामच होत नाही. त्यानंतर मग घरी म्हणजे बाप्पा जिथे बसवायचे तिथेच मी हरतालिकेचं पण डेकोरेशन, म्हणजे दोन्ही पण एकत्रच असं करणार होते.
तर मग इथे चाललं होतं छोटं थोडंसं डेकोरेशन करू म्हटलं, नंतर बाप्पांचं परत चालू करू. आणि सचिन इथे डेकोरेशन करत होते. तर आम्हाला जवळजवळ घरी येऊस तर बराच वेळ झाला होता. त्यानंतर मला पूजा मांडायची होती. सगळेच कामं सकाळी बाहेर गेले की घरचे कामं तसेच पडतात, बट बाहेरचे कामं पण करावीच लागतात. आणि मग त्यानंतर मला सचिननी हेल्प केली बरीचशी. त्यांनीच जवळजवळ सगळं डेकोरेशन केलं. आणि त्यानंतर मग बघा मी असं ठेवू की तसं ठेवू असं माझं चालू होतं मनात. मग मी ठेवून बघत होते कसं छान वाटेल. मग मी असं ठेवलं. हा म्हणजे असा फेटा आहे बघा, त्याचंच मी असं फेटा हे करून असं लांब असा कपडा केलेला आहे. तर तो कपडा मला फार आवडतो, पण ते एवढं काही छान दिसत नव्हतं. मग मी त्यानंतर काय केलं, तो कपडा काढला आणि पूर्ण तो टेबलवर पूर्ण टेबल त्या कपड्याने कवर केला आणि त्यावर छोटा पाट ठेवला आणि मग असं छान दिसत होतं बघा. मग मी हे असं ठेवलं. त्यानंतर तांदळाची रास टाकून त्यावर हरतालिका देवीची मूर्ती ठेवली. आणि तुमच्या तिकडे हरतालिका देवीची पूजा कशी करता, काय काय ठेवता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महादेव, तर ते ठेवले, त्यांच्यावरही थोडेसे तांदूळ टाकले. नंतर हळदी कुंकू असं छान माझी त्यानंतर खूप छान अशी पूजा झाली हरतालिकेची. थोडंसं लेट झालं होतं, पण काही नाही, म्हटलं जाऊ दे आता बाहेरचे पण सगळे कामं झाल्याच्या नंतर निवांत पूजा करूया. आणि मग त्यानंतर मी थोडेसे मला इन्स्टावर रील्स टाकायच्या होत्या, तर त्याहीमध्ये केल्या पूजा पूर्ण करून छान सगळं आवरून. मग नंतर मी रील्स काढले. आणि बघा ही अशी माझी पूजा होती. आणि ही मी साडी घातली होती, काठपदर घालायची होती, पण तेवढा टाईम नव्हता, पटकन घालून पूजा करायची होती म्हणून मग मी हीच घातली. आणि ही तुम्हाला म्हणजे कॅमेऱ्यामध्ये ब्ल्यू दिसते, पण ही ब्ल्यू नव्हती, ग्रीन होती पूर्ण साडी, पण ती कॅमेऱ्यामध्ये ब्ल्यू येते, माहीत नाही कशी. तर ग्रीन किंवा रेड असं मी ऐकलं होतं, हरतालिकेच्या पूजेसाठी हे 2 कलर घालायचे. तर मग रेड होता माझ्याकडे, पण रेड पटकन अशी घालण्यासारखी नव्हती, तशी ही ग्रीन माझ्याकडे पटकन घालण्यासारखी होती, म्हणून मग मी ही घातली. आणि इथे बघा हरतालिके देवीचं हे पूर्ण पूजेचं सामान आहे. तर मग हे अशी माझी पूजा होती सगळी मांडलेली. सुवासिनीचं सगळं ठेवलं होतं मी, हिरव्या बांगड्या वगैरे आणि ॲपल, केळी असं पानावर ठेवलं होतं मी सगळं. हे मी तर अशीच पूजा मांडते, तुम्ही कशी मांडतात हे मला नक्की सांगा. आणि हे बघा छान पूजा झाली होती, निवांत पूजा झाली होती माझी. आणि वाळूचा पण महादेव मी केला होता. त्याच्यावरती हे माहीत नाही ते म्हणजे गावाकडे हे पानं ठेवत नाही, पण हे कशाचे पानं माहीत नाही, जुडी पूर्ण भेटते मार्केटमध्ये, तर ती जुडी आणली होती, ती ठेवली. महादेव पहिले वाळूचा महादेव केला आणि त्यानंतर ही जुडी आणि एक कणीस भेटलं होतं मकाचं, ते असं हे एवढं सामान आणलं होतं. केळी, ॲपल होते, केळी होती आणि असे 2-3 फळं पण भेटले मला, तर मग मी तेवढे सगळे मांडले. आणि हे बघा छान असं डेकोरेशन केलं होतं, छोटंसं, म्हणजे जास्त नव्हतं केलं डेकोरेशन, म्हटलं नंतर परत करू बाप्पांचं. पण हे एवढं मी असं डेकोरेशन केलेलं. एक लाईटची माळ पण लावलेली आणि इथे हे ठेवलं होते लाईटची समई, बट तिच्यासाठी वायरच पुरत नव्हतं, म्हटलं चला नंतर लावू. आणि हे बघा असं सूप आहे, हे मला लग्नात दिलेलं माझ्या मम्मीने. तर मग हे मी कोणती संक्रांतीची सुवासिनीची जी पूजा असेल तेव्हा मी हे सूप मांडते. त्याच्यामध्ये जोडवे, मंगळसूत्र आणि आणखी काळ्या मण्याची हे पण होते छोटीशी, पण ती पडली माझ्याकडनं, माहीत नाही कुठे. असं आहे त्या सुपामध्ये छान
तर मग मी ते पूजेसाठी मांडत असते पूर्ण त्यात. तर त्यात ग्रीन कलरच्या बांगड्या पण असतात, त्यामुळे मी कोणतीही पूजा असली सुवासिनीची तर ते सूप नक्की मांडतेच. आणि बघा किती छान असं डेकोरेशन सुटसुटीत झालं आहे. एकदम छान अशी हरतालिकेची पूजा मांडून माझी झाली. रांगोळी पण घातली होती मी. आणि इथे बघा फुलं छान ताटात फुलं ठेवले होते. मला आज जास्त तर फुलं नाही भेटले, पण जेवढे भेटले मी तेवढे. मला झेंडूचे फूल जास्त पूजेसाठी आवडत नाही, निशिगंधाचे आवडतात, तर मग मी ते आणलेले. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही हरतालिका देवीची आरती केली. पहिले पूजा करून घेतली, नंतर आरती केली सगळ्यांनी. शौर्य नाही, शौर्य शूट करत होता, शौर्यच्या पप्पा आणि मी पूजा करत होतो आरती. तर इथे आरती करून घेतली. आणि हरतालिका देवीला काय नैवेद्य दाखवता हे मला नक्की सांगा, कारण मी तर नैवेद्य फक्त दूध आणि खडीसाखर एवढाच नैवेद्य दाखवला, कारण आज आपण दिवसभर उपवास पकडतो. आणि आमच्या इकडे खिचडी वगैरे काहीच खात नाही. म्हणजे माझी आई खात नव्हती म्हणून मी पण खात नाही. आणि बऱ्याचशा बायका खिचडी पण खातात, बट आम्ही नाही खात. आणि त्यानंतर आमची पूजा पूर्ण आरती झाल्याच्या नंतर मग सचिन आणि शौर्य जेवणार होते, बट ते आरतीसाठी थांबले होते जेवायचे. आणि आता जवळजवळ संध्याकाळचे 8:30-9 झाले आहे. आणि परत असंच एक आपल्या पप्पांचा ब्लॉग घेऊन परत भेटू. आणि पप्पांचं पण डेकोरेशन कसं करणार आहोत हे मी तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये दाखवणच. आणि ही एक रील्स आहे, इन्स्टावर छोटीशी टाकली होती मी करून. बाय.